अमेरिकेत अपघात झालेल्या कराडच्या कन्येच्या वडिलाला अमेरिकेत जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत व्हिसा मिळवण्यासाठी मदत करणारे कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले आपल्यासोबत आहेत। बाबा, तुम्ही नक्की ही मदत कशी केली? आज त्यांना व्हिसा मिळालाय। नीलम शिंदेताई ह्या अमेरिकेमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या होत्या। कॅलिफोर्नियामध्ये त्यांचा सहवास होता। संध्याकाळी व्यायामाला बाहेर पडलेल्या असताना एका 4 चाकी गाडीने त्यांना धडक दिली। आपल्याकडे हिट अँड रनची केस होते, त्या पद्धतीचीच घटना तिथं घडली। ती गाडी त्यांना धडक दिल्यानंतर थांबली नाही। त्यांच्या डोक्याला मोठी इजा झाली, त्याबरोबर दोन्ही पायांना इजा झाली आणि क्रिटिकल केस निर्माण झाली तिथं। आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केल्यानंतर UC डेव्हिस नावाचं हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलच्या प्रशासनाने त्यांच्या नातेवाईकांना फोन केला आणि नातेवाईकांना सांगितलं की या क्रिटिकल आहेत आणि त्वरित नातेवाईकांनी इथं यावं। नातेवाईकांनी ज्या वेळेला व्हिसासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली त्यावेळेला किमान 1 महिना थांबल्यानंतर अपॉइंटमेंट मिळेल असं नातेवाईकांना सांगण्यात आलं। घरात अशी मोठी घटना घडल्यानंतर त्यांचं देखील मनोधैर्य खचलं। त्यांचे जे मामा आहेत संजय कदम साहेब, त्यांना मी संपर्क साधला, सगळी माहिती कागदपत्रांची घेतली। कागदपत्रांची माहिती घेतल्यानंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊंकडे सगळी माहिती ठेवली। साहेबांनी त्वरित US अँबॅसेडरला फोन करून संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की त्वरित यांना नातेवाईकांना व्हिसा देण्यात यावा। दुसऱ्याच दिवशी आदरणीय नीलमताईंच्या सगळ्या नातेवाईकांना एम्बसीमधून फोन आला आणि त्याबरोबर त्यांना आज व्हिसा देखील मिळाला। अत्यंत संवेदनशील पद्धतीनं महाराष्ट्र सरकारने हे सगळं प्रकरण हाताळलं। मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी आणि त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण करून परत भारतामध्ये यावं। धन्यवाद बाबा। हे एकूणच प्रकरण महाराष्ट्र सरकारनं अत्यंत संवेदनशीलपणे हाताळल्यामुळेच आज त्या नीलमच्या वडिलांना व्हिसा मिळाला असल्याची माहिती या ठिकाणी आमदार अतुल भोसले यांनी दिली। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।